माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामस्थांच्या प्रचंड गर्दीत झाली. महिलांचा मोठा सहभाग असलेली नेरळच्या इतिहासातील ही पहिलीच ग्रामसभा ठरली आहे. दरम्यान अनेक विषय मार्गी लावणारी आणि अनेक विषयांमध्ये ग्रामस्थांचे समाधान न झालेली अशी ही ग्रामसभा ठरली आहे. तिथं गाडी लावली, माझ्या गाडीत फेविक्विक टाकला. तुम्ही पैसे घेता, ग्रामपंचायत करते काय? मग पैसे घेते, तिथं साफसफाई नाही, वास मारतो. पैसे करता काय मग ग्रामपंचायत? तुम्ही 4 महिने झाले तुम्ही कामगारांचे बिल पगार नाही ठराव घ्यायचा नाही. आणि त्या मुजेत खोतला कचरा कुंडी तोडण्याची परमिशन तुम्ही कोणी दिली? कोणी दिली परमिशन? परमिशन दिली नाही. परमिशन जर दिली नाही तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला का? ग्रामपंचायतची कचरा कुंडी तोडली म्हणून केला का फौजदारी गुन्हा दाखल? मागच्या वेळेस पण मी बोललो होतो. सांगा काय केलं तुम्ही? का तोडली कचरा कुंडी? तो विसर्ग जो आहे तलावाचा ओव्हरफुल झाल्यानंतर तो पूर्ण बुजवून त्याच्या खाली पाईप टाकलाय. कोणी अधिकार दिला त्याला? कोणी परमिशन दिली? मुजाहिद खोत काय जावं आहे का ग्रामपंचायतचा? त्याच्यावर फौजदारी गुन्हा तुम्ही दाखल करणार आहात का नाही ग्रामपंचायत? नाहीतर तुम्ही सरसकट सगळ्यांना गावकऱ्यांना परमिशन द्या की तुम्हाला जर कचरा कुंडीचा त्रास होत असेल तर तुम्ही स्वेच्छेने त्या तोडून टाका, द्या परमिशन. बाकीचे काय मूर्ख आहेत का घरासमोर लोकांचा कचरा टाकून घ्यायला? मला अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. काय करणार? कोण आहे तो मुजाहिद खोत? कोण आहे? दोन्ही मुद्दे महत्वाचे. उत्तर द्या. फौजदारी गुन्हा दाखल करणार आहात का? आणि परमिशन द्यायला कोणी दिली? परमिशन नसेल दिली तर फौजदारी गुन्हा दाखल करा त्याच्यावर पहिले. करायचे सफाईवाले यायचे, ती परंपरा यांनी मोडून टाकली. आज आमच्याकडे लिहितात स्वच्छ नेरळ. कशाला लिहिता हो तुम्ही? तुमच्या अधिकारात काय एक वेळ तरी वार्डात फेरी मारली का? एक वेळ तुम्ही कोणत्या वार्डात फेरी मारली का? जो स्थानिक व्यापारी आहे तो तुम्हाला पाणी बिल देतोय, घरपट्टी देतोय, सगळे देतोय. स्थानिक व्यापारी आहे, इथला स्थानिक नागरिक आणि त्याच्यावर तुम्ही अन्याय करता. बुधवारचा बाजार हा बंद केला पाहिजे. वारंवार पत्र देऊनही तुम्ही ऐकत नाही. व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत आणि त्याच्यावर आणि का म्हणून चालू ठेवलाय तुम्ही? तो कशासाठी चालू ठेवलाय? आणि कोण नागरिक सांगतात ना, नागरिकांना नकोय तो. 1-2 लोकांचं तुम्ही ऐकून फक्त जर चालू ठेवणार असाल ना तर हे चुकीचं आहे. आणि जर नेरळच्या नागरिकांना जर नको आहे, नेरळच्या नागरिकांना जर त्याचा त्रास होत असेल तर उत्तर द्या. भाऊसाहेब, ग्रामसेवक, मला उत्तर द्या. तुम्ही का नाही कारवाई केली याच्यावर? एकदा तुम्ही ऍक्शन घेतली का तुम्ही त्याच्यावर? मला याचं उत्तर आत्ता पाहिजे. त्यांच्याकडे नागरिक अहो, एकाची गाडी नाही लावू शकत त्या दिवशी, अँब्युलन्स पण नाही लावू शकत. अँब्युलन्स त्या दिवशी एकाच्या घरात जर कोणाची इमर्जन्सी असेल तर अँब्युलन्स जाऊ शकत नाही. व्हॅली मधून आहोत, चिंचाळीमधून, आणि आमचे काही मागण्या आहेत जेणेकरून पाण्याची समस्या आहे. आम्हाला 252 फ्लॅट आहेत आमचे. पाणी आम्हाला अजिबात येत नाही. वॉटर टॅक्स आम्ही रेग्युलरली भरतोय आणि स्ट्रीट लाईट नाही आहेत आमच्याकडे. कचरा उचलण्यासाठी आम्हाला वारंवार त्यांना फोन करून मागणी करावी लागते की प्लीज या आणि कचरा उचलून घेऊन जा. तेव्हा ते येतात आणि आल्यानंतरही त्यांना खूपदा आम्हाला सांगावं लागतं, बाबा हे तरी उचला, ते तरी उचला. प्रत्येक वेळी हेच होतंय. प्रत्येक वेळी आम्ही येतो, प्रत्येक वेळी मागण्या ठेवतो आणि प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासनच मिळतात. ऍक्शन काहीच नाही. आज अजिबातच नाही, आलीच नाही आजपर्यंत. ग्रामसभा असून त्याला काही उपयोगच नाहीये. बेसिक माईकची व्यवस्था नाही आणि त्यात बोललेल्या सभेपर्यंत जातच नाहीये, तर विषय मांडून काही उपयोगच होत नाहीये. आणि मुख्य आमचा ग्रामपंचायत नेरळ महिला मंडळाचा
किती दिवस वर्षभर आम्ही त्यांच्याकडे येतोय, प्रशासक आम्हाला कधीही भेटलेले नाही. मला असं सांगायचंय की आतापर्यंत अनेकदा या ग्रामसभा होतातच, पण त्या ग्रामसभांना त्याच्यात जे काही आम्ही विषय मांडतो वगैरे त्याच्यावर कधीच विचार केला जात नाही. आणि आता तर प्रशासक आहेत की ज्यांच्याकडे प्रशासक आणि सचिव यांच्या जवळ आमच्या कुठल्याही प्रश्नांची जे जमा खर्च वाचतात किंवा काय कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नसतात. आणि त्यामुळे मीटिंगमध्ये नुसती चर्चा उत्तरं आमचे ग्रामस्थ मागत राहतात आणि ठराविक विषय जमा खर्चाचे बाकी ज्या गावातल्या पर्यावरणविषयक ज्या समस्या वगैरे आम्ही मांडायला महिला आलो त्याच्याबद्दल कुठलीही चर्चा, आता 12 वाजायला आले, अजूनपर्यंत कुठलीही चर्चा तो विषयच निघालेला नाही. नुसतं आपलं ही म्हणली तसं माईकचा मेन सगळ्यात प्रॉब्लेम आहे. जे काही जमा खर्च वाचला तो त्यालाही नीट काही अर्थ नव्हता की जे आम्हाला आकडे कुठलेही आमच्या डोक्यात आत्ता नाही आहेत. मुळात आम्हाला महिला बालकल्याणच्या खर्चाबद्दल हवं होतं, तर ते मी सुचवलं त्यांना की जे त्यातले तज्ज्ञ आहेत प्रत्येक विषयातले त्या खर्चाविषयी ज्यांना माहिती हवी आहे तर त्या लोकांनी प्रत्यक्ष भेट घ्यावी. कारण आता प्रशासकांकडे उत्तर नाही आहे तर त्याच्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. बाकी अनेक महत्त्वाचे विषय आता भराभर घेता आले असते. आणि पर्यावरण हा दुसरा विषय होता चर्चा करणं, तर त्याच्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही. मला त्या बाबतीत असं खरं सुचवायचं होतं की जे काही गावातले सफाई कामगार आहेत, महिला मंडळं किंवा ज्या काही स्थानिक संस्था आहेत तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि गावातले सफाई कामगार म्हणा किंवा महत्त्वाचे पुढारी सगळ्यांनी एकत्र येऊन या कचऱ्याबद्दल किंवा पर्यावरणाबद्दल काय करता येईल याच्याबद्दल एकदा ठोस मीटिंग सगळ्यांची घ्यायला पाहिजे. पण आता आम्ही तसेच निराश होऊन घरी चाललेलो आहोत. नाही, असं झालेलं आहे. एवडी मोठी सोसायटी आमची ना, पाणीच नाही. सर, आमच्या बिल्डिंगला 6 वर्ष झाले. 6 वर्ष आम्ही असं सतत फेऱ्या मारतोय ग्रामपंचायत मध्ये, पण आमची कुणीही म्हणजे अर्ज द्या एवढंच बोलतात. आणि प्रत्येक वेळेला ग्रामसभेमध्ये आम्ही येतोच, पण आम्हाला असंच आश्वासन देतात 8 दिवस थांबा, 10 दिवस थांबा, एवढंच. 6 वर्ष आम्ही खूप थकलोय फेऱ्या मारून मारून. आम्ही आमचे पैसे स्वतःचे खर्च करून पाईपलाईन घेतले, त्याच्यामध्ये पण बाहेर त्या मेन पाईपलाईन मधून चोरून त्या इतरांना कनेक्शन दिले. आमच्या इथं पाण्याचं प्रेशरच येत नाहीये. मग कसं येणार प्रेशर जर तुम्ही बाहेरच्या माणसांना जर चोरून लाईनी दिल्या मेन लाईनीमधून, तर आम्हाला इथं प्रेशर कसं येणार पाण्याचं? ते त्यांनी सगळ्या लाईनी चेक कराव्या. आम्हाला फॅसिलिटी द्या ना तशी. नेतृत्व आणि कर्तृत्व मागून मिळत नाही, तर ते स्वतः कमावं लागतं आणि करावं लागतं. तसं यांच्यावरून वाटलं नाही, कारण जे ते प्रश्न त्यांना करत होते त्यांच्याकडे ती उत्तरं नव्हती. याचा अर्थ काय, जर टॅक्स तुम्ही रेग्युलरी घेता तर त्याच्या पाण्याची तुम्ही उपलब्धी केली पाहिजे. त्या साईडला येऊन बघा जरा, रस्ते सुद्धा व्यवस्थित नाहीये. 2 व्हीलर वगैरे चालतात ना, तर अक्षरशः पडलेली आहेत कितीतरी लोक. आणि लहान मुलं सायकलीवरून येतात जातात ना, ती सुद्धा पडलेली आहेत. आणि त्या साईडला वरच्या साईडला पण तसेच. आणि लाईट्स तर अजिबात नाहीये. कधी जर बिल्डिंगची लाईट गेली ना तर त्या साईडला येऊन बघा किती अंधार वाटतो. आता मध्ये बिबट्याचं वगैरे चाललेलं त्या साईडला दिसलेला. जर मध्ये असं आपत्कालीन काय कुठल्या गोष्टी आल्या तर काय करणार? मग त्याला जबाबदार कोण असणार? तुम्ही गाववाले, तुमची ग्रामपंचायत आहे. याचा अर्थ तुमची जबाबदारी आहे की नाही? ते जर आपण आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकतो जबाबदारीने, तर हे तुमचं कुटुंब नाही का? मला हा त्यांना प्रश्न करायचा आहे आणि तो त्यांनी ह्या प्रश्नाचा विचार करावा. जसं आपण आपलं कुटुंब सांभाळतो, ह्या व्यक्तीला अन्न मिळालं नाही, बाळा तू जेवलास काय, हा जर आपण घरातल्या मुलाला प्रश्न विचारतो तर तुम्ही माणसाला येऊन का नाही विचारू शकत की हे तुम्हाला भेटलं की नाही? आता त्या दिवशी पाण्याचे पाईपलाईन येऊन ते बघून गेले, त्याच्यानंतर त्यांनी काय ऍक्शन घेतली? काही ऍक्शन घेतलेली नाहीये. बिल्डिंगवाले मटण मच्छी करतात, खाली 4-4 दिवस त्या डबे पडलेले असतात, त्यात येता जाता वास मारत असतो. याला मला सांगा, आता हे उत्तर देऊ शकतील का? आता मी पाहिलं कोणाकडेही उत्तर नव्हतं. का नव्हतं? जर तुम्ही जबाबदारीने काम करता त्या माणसांमध्ये हिंमत असलीच पाहिजे. जर मी काम करते तर मी बोलणार, आणि हे तुम्हाला नाही मिळालं तर सांगा, हे अमुक वेळी हे काम झालंच पाहिजे, हे तुम्ही बोलू शकता. त्याची तुम्ही शाश्वती द्या आणि हक्काने तुम्ही टॅक्स घ्या. थँक्यू. कसं काय येतात ते टॅक्स आम्ही सगळं टाइम टू टाइम भरतो, पण त्यांना ती वेळेवर येतात ते. आम्हाला घरपट्टी रस्त्यावरती एका वर्षाची घरपट्टी जरी चुकली ना तरी येतात मग दारोदारी फिरायला. मला काय द्यायचं? मीटर कापा, हे कापा, काय ते द्यायचं कापा, हे आम्ही? आम्हाला नुसते आश्वासन देऊन जर जातात. आमच्या सुखसोयी जर आम्हाला वेळेवर मिळत नाही तर आम्ही घरपट्टी तरी काय का देऊ? द्यावी आम्ही घरपट्टी?
कचरा एक एक हफ्त्याने गाडी येते आमच्या इथे न्यायला. माझं बाजूला घर आहे तिथे, माझी लहान मुलं. रेगुलर हम लोग हमारे सोसाइटी की तरफ से पेमेंट अच्छी खासे जाते हैं, उसके बाद भी सर्विस उतना अच्छा मिलता नहीं. एडवांस में हम लोग पेमेंट करते हैं, लेकिन सर्विस वो हिसाब से मिलता नहीं है. अगर तुम बढ़ा भी रहे हो तो दो भी ना फैसिलिटी, तो फैसिलिटी तो कुछ भी नहीं है. और मैंने यहाँ पे कितनी बार एप्लीकेशन भी दिया है. स्ट्रीट डॉग इस तरह से इतना बढ़ चुका है कि सोसाइटी के लिए कितना डेंजरस है. लोग, एक तो स्ट्रीट लाइट नहीं है, इस वजह से लोगों को पता नहीं चलता है कहाँ से कुत्ता आ जाएगा, काट लिया.